students, welcome to Sriram coaching classes. Today I am teaching you 9th standards lesson number 9 environmental management. Okay, so weather and climate. आता तुम्हाला माहिती आहे how does the atmosphere affect our daily life वगैरे याचे क्वेश्चन आन्सर्स जे आहे ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायचे आहेत. आज जे आपण टॉपिक्स बघणार आहोत ते आहे वेदर अँड क्लायमेट, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, मेट्रोलॉजी आणि डिझास्टर मॅनेजमेंट. हे सगळं आज आपण बघणार आहोत. आता याच्यामध्ये पहिला टॉपिक बघाल तर वेदर अँड क्लायमेट. तर बघा, ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स ॲट अ स्पेसिफिक ॲटमॉस्फेरिक कंडिशन at a specific time at a particular place are referred to as weather. Atmospheric conditions depend upon a variety of factors. आता मला सांगा atmospheric condition म्हणजे काय? What is atmospheric condition? काय आहे ॲटमॉस्फेरिक कंडिशन ॲट अ स्पेसिफिक टाइम? एका विशिष्ट अशा स्पेसिफिक टाइमला आणि एक पर्टिक्युलर प्लेस आणि एखाद्या पर्टिक्युलर प्लेसला ओके रिफर ॲज अ वेदर. तिथे काय आपण आता मला पहिले हे सांगायचं आहे की ॲटमॉस्फेरिक कंडिशन काय आहे. कोणाला येत आहे का? म्हणजे बघा की एखाद्या ठिकाणी ठराविक वेळेला असलेल्या वातावरणाच्या स्थितीला म्हणजे ॲटमॉस्फेरिक कंडिशन म्हणजे वातावरणाची स्थितीला हवामान असे म्हटले जाते. ओके, तर याला हवामान म्हणजे वेदर असं म्हटलं जातं. आणि वातावरणाची जी ही स्थिती आहे ती अशा वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून आहे. व्हरायटी ऑफ फॅक्टर्स. मग ही ॲटमॉस्फेरिक कंडिशन जी आहे ती डिपेंड अपॉन अ व्हरायटी ऑफ फॅक्टर. वी फ्रिक्वेंटली एक्सप्रेस आवर ओपिनियन अबाउट द वेदर बाय मेकिंग स्टेटमेंट लाईक टुडे इट इज टू कोल्ड, किंवा आपण असं म्हणत असतो इट इज व्हेरी हॉट टुडे. आपण बघा एखाद्या दिवशी असं म्हणत असतो की आज खूप गारवा आहे, आज खूप गरम होते आहे किंवा गरम वाटते आहे. अशा वाक्यांमधून आपल्याला हवामानाविषयीची जी मत आहे ते आपण मांडत असतो. वेदर डिपेंड्स अपॉन द प्रिव्हेलिंग कंडिशन ऑफ द एअर. तर हवामान हे हवेच्या त्या स्थितीवर अवलंबून आहे. ओके, की म्हणजे आता बघा एखाद्या प्रदेशातल्या हवामानाच्या विविध घटकांच्या दैनंदिन स्थितीचे वर्षानुवर्ष निरीक्षण व मोजमाप करून विशिष्ट कालावधीतील काढलेली सरासरी म्हणजे त्या प्रदेशाचे हवामान आहे. का आता हवामान ऍक्च्युली हवामान म्हणजे क्लायमेट. क्लायमेट काय असतं बघा की आता सपोज आपल्या इंडियाचं क्लायमेट घ्या, इतर राजस्थान म्हणजे आता सपोज थंड हवेचे प्रदेश असतात त्यांची क्लायमेट्स घ्या, ते कसे काय काढतात बघा. मग द क्लायमेट ऑफ अ पर्टिक्युलर रिजन, एखादा पर्टिक्युलर रिजन आहे ओके, इज द ॲव्हरेज डेली रीडिंग ऑफ व्हेरियस वेदर रिलेटेड पॅरामीटर्स रेकॉर्डेड फॉर सेव्हरल इयर्स. हेन्स क्लायमेट इज अ लॉंग टर्म प्रीडॉमिनंट कंडिशन ऑफ द ॲटमॉस्फिअर. म्हणजे वातावरणाच्या दीर्घकालीन स्थायी स्थितीला म्हणजे बघा की क्लायमेट म्हणजे काय की अ लॉंग टर्म प्रीडॉमिनंट कंडिशन ऑफ द ॲटमॉस्फिअर. आता आपण म्हटलं जातं असं की बघा तुम्ही जर शिमल्याला वगैरे गेले तर तिकडे काय की म्हणजे लॉंग टर्म पर्यंत तिथलं रिडिंग्स घेतले जातात, तिथलं ॲव्हरेज घेतलं जातं, डेली रिडिंग्स असतात वेदरची ते बघितलं जातं. तर आपल्याला तिथे असं लक्षात येतं की तिथे नेहमी थंडच आहे, तिथे बर्फच पडतो. ओके, तर तिथे थंड हवेचे ठिकाणं म्हटलं जाऊ शकतं त्यांना. ओके, आणि समरच्या बाबतीत जर तुम्हाला म्हणायचं असेल तर आता तुम्ही राजस्थानला गेले, तिकडे कायम भले ते ऋतू तिन्ही पण होत असतील पण मोस्ट ऑफ ऑल आपण जर डेली रिडिंग्स जर बघितले तर आपल्याला असं लक्षात येईल की तिथे काय आहे, समर म्हणजेच काय उन्हाळा आहे, म्हणजे तिथे गरमी आहे, हॉट आहे. ओके, तर
वेदर रिलेटेड क्लायमेट फॅक्टर्स. मग आता वेदरच्या रिलेटेड क्लायमेट फॅक्टर बघितले तर मग ॲटमॉस्फेरिक प्रेशर, दुसरं सनलाईट, तिसरं क्लाउड, ह्युमिडिटी, रेनफॉल, विजिबिलिटी आणि टेम्परेचर. ओके, या काय? हां, हो हो हो, ओके ओके. हां, सो वेदर रिलेटेड क्लायमेट फॅक्टर्स आहेत ते. ओके, हां, ओके. मिहिर, ऑन युअर कॅमेरा फास्ट. मिहिर, सगळ्यांनी आपापला कॅमेरा ऑन करायचा आहे पटकन. मिहिर, ठीक आहे, मिहिरशी बोलते मी नंतर. चेंजेस इन वेदर. ओके, आता वेदर मधले चेंजेस. आता पहिले आपण बघितलं की क्लायमेट काय असतं. क्लायमेट हे वेगवेगळ्या फॅक्टर्सवर हे क्लायमेट वेदर हे रिलेटेड असतं. आता याच्यातले हे सगळे फॅक्टर्स झाले. आता आपल्याला बघायचं आहे चेंजेस. तर वेदरमध्ये, हवामानामध्ये चेंजेस होत असतात. जसं आता आपण म्हटलं, कधी आपण म्हणतो की कोल्ड आहे, कधी म्हणतो आपण हॉट आहे. तर क्लायमेट डज नॉट चेंज कंटिन्युअसली. क्लायमेट इज दॅट विच remain constant in a region for a long duration. Thus we see that weather is related to a specific location and specific time, whereas climate is related to a longer duration and larger area. आता वेदर, हवामान आणि म्हणजे क्लायमेट आणि वेदर याच्यामध्ये फरक आहे बरं का. की आता जर तुम्ही म्हणाल क्लायमेट म्हणजे हवामान हे सतत बदलत नाही. ते कसं असतं की एखाद्या प्रदेशामध्ये, एखाद्या रिजन मध्ये लॉंग टर्म साठी म्हणजे दीर्घ काळासाठी ते सारखेच असतं, बरोबर. आणि हे बघा, यावरून असं आपल्याला लक्षात येतं की हवामान जो आहे म्हणजे क्लायमेटचा संबंध एका निश्चित ठिकाणाशी व निश्चित वेळेशी असतो. म्हणजे क्लायमेट जो आहे तो कॉन्स्टंट असतो आणि त्याचा संबंध जो आहे तो एका निश्चित ठिकाणाशी आणि निश्चित वेळेशी असतो. तर हवामानाचा संबंध मोठ्या प्रदेशाशी व मोठ्या कालावधीशी असतो. म्हणजे आता बघा, क्लायमेट इज दॅट विच रिमेन कॉन्स्टंट इन अ रिजन फॉर अ लॉंग ड्युरेशन. आणि वेदर जे आहे रिलेटेड टू अ तो एका स्पेसिफिक लोकेशन आणि स्पेसिफिक टाइमशी तो रिलेटेड आहे. वेदर ॲज क्लायमेट इज रिलेटेड टू अ लॉंगर ड्युरेशन अँड लॉंगर एरिया. ओके, मग हा वेदर कोणाशी रिलेटेड आहे? स्पेसिफिक लोकेशन आणि स्पेसिफिक टाइम. आणि क्लायमेट रिलेटेड आहे लॉंगर ड्युरेशन आणि लॉंगर एरिया, याच्याशी तो रिलेटेड आहे. ओके, सो चेंजेस इन द वेदर मे ऑकर फॉर short periods of time, whereas changes in climate takes place slowly over a much long duration. वेदर मध्ये एकदम शॉर्ट पिरियड मध्ये त्याच्यामध्ये पटकन चेंजेस होतात. आपण म्हणतो बापरे सकाळी खूप ऊन पडलं होतं बरं का, संध्याकाळी म्हणतो बापरे अचानक खूप सकाळी गरम होत होतं, संध्याकाळी पाऊस आला. की याच्यामध्ये वेदर मध्ये काय होतात की शॉर्ट पिरियड मध्ये फटाफट चेंज. काल खूप बरं छान वाटत होतं, आज खूप गरमी आहे असं आपण म्हणतो ना, ते काल आज याच्यामध्ये हे शॉर्ट पिरियड झाले. पण क्लायमेट काय आहे की तो स्लोली बदलतो. आता हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा हे 3 ऋतू आहे. तर ह्या आता सपोज तुम्ही बघाल की समर आहे, म्हणजे समर मधून आपल्याला सपोज रेनी सीझन मध्ये जायचं असेल तर त्याच्यामध्ये हळूहळू तो चेंजेस होतात आणि तो मच लॉंग ड्युरेशन म्हणजे मोठा टाइम घेत असतो त्याच्यामध्ये. सो क्लायमेट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन आवर डे टू डे लाईफ. आपल्या क्लायमेट जो हवामान आहे तो आपल्या
दैनंदिन जीवनामध्ये खूप महत्वाची जी भूमिका आहे ती पार पाडतो. इट इन्फ्लुएन्सेस आर बेसिक नीड्स. मग आता कशावर तो म्हणजे कशावर प्रभाव पडतो आपल्या बेसिक नीड्स म्हणजे जसं फूड, क्लोथिंग अँड शेल्टर म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा. ओके, येस. इन्फ्लुएन्स म्हणजे काय? काय इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभाव. इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभाव किंवा इथे परिणाम पण म्हणू शकतो. ओके, इट इन्फ्लुएन्स याचा परिणाम कशावर होतो आपल्या बेसिक नीडवर. मग कोणत्या? अन्न, वस्त्र, निवारा. ॲज वेल ॲज आपले ऑक्युपेशन्स काय आहे. ऑक्युपेशन्स म्हणजे आपला व्यवसाय काय आहे. या दोन्ही ह्या आणि ह्या गोष्टींवर आपला क्लायमेटचा आपल्याला इन्फ्लुएन्स होत असतो, प्रभाव होत असतो किंवा परिणाम होत असतो. ओके, आणि आपला भारत देश तर तुम्हाला माहिती आहे शेतीप्रधान देश आहे. क्लायमेट इज एक्स्पेशली इम्पॉर्टंट फॉर अन ॲग्रेरियन कंट्री लाईक इंडिया. ॲग्रेरियन म्हणजे काय? शेतीप्रधान असा देश की जो आहे इंडिया सारख्या देशला तर क्लायमेट अतिशय महत्वाचं आहे. व्हेरियस क्लायमेट फॅक्टर्स लाईक डायरेक्शन अँड स्पीड ऑफ विंड, टेम्परेचर, ॲटमॉस्फिअर प्रेशर एक्सेट्रा are considered during constructions of runways, seaports, use bridges and skyscrapers. तर आता बघा भारतासारख्या शेतीप्रधान देशासाठी तो खूप महत्वाचा आहे, बरोबर. तसंच अजून सपोज हे बघा विमानांसाठी विमान जे आहे त्याच्यासाठी ज्या स्काय क्रेपर्स आहे त्या बनवणे किंवा आता तुम्ही बघा कन्स्ट्रक्शन ऑफ रनवेज, सी पोर्ट्स, यूज ब्रिजेस, मोठे मोठे रनवेज, स्काय क्रेपर्स बनवणे, सी पोर्ट्स बनवणे. तर हे सी पोर्ट्स म्हणजे बंदर मराठी म्हणतात. मोठे पूल उभारणे करते, अति उंच स्काय क्रॅपर्स म्हणजे अति उंच अशा इमारती बांधायच्या आहेत. ह्या सगळ्या योजनांमध्ये हवामान हा अतिशय महत्वाचा घटक आहे. बांधायला घेतलं आणि पावसाळा कंटिन्यू चालू असले तर चालेल का? नाही चालणार. म्हणून मग ते सगळं हवामान बघूनच ह्या गोष्टी बघितल्या. मग आता डायरेक्शन आहे, स्पीड, विंडचा स्पीड कसा आहे, टेम्परेचर कसं आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा घटकांचा विचार केला जातो. कळलं का? तर म्हणून मग आता याच्या बघा आता हे थिंक अँड डिस्कस जे आहे हे तुम्ही वाचून ठेवायचं आहे. याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये सांगितलं आहे की मानवाची प्रगती हवामान व भौगोलिक अनुकूलतेशी निगडीत आहे. दुसरं काय सांगितलंय की आता सेंचुरीज ऑफ क्लायमॅटिक एक्सपिरियन्स म्हणजे भरपूर सेंचुरीज पासून हवामानाच्या अनुभवाच्या आधारेच हवामानाचा अनुभव याच्या आधारावरच मानवाचे शेड्यूल डिझाईन केले गेलेले आहे. ओके, नंतर सायंटिस्ट आता बघा की हवामानाचा जो आपला ॲग्रिकल्चरच्या उत्पादन जे आहे प्रोडक्शन आहे त्याचा परिणाम लक्षात घेऊनच हवामानाचा अभ्यास करणे शास्त्रज्ञांना आवश्यक वाटतं, सायंटिस्टला. आणि 23 मार्च ओके हा वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डे असा मानला जातो. मेट्रोलॉजिकल म्हणजे हवामानशास्त्र म्हणजे ज्याच्यामध्ये वेदरचा क्लायमेटचा अभ्यास केला जातो त्याला म्हणतात मेट्रोलॉजिकल म्हणजे हवामानशास्त्राचा दिन. ओके, मग ही माहिती तुम्ही नेटवरनं कलेक्ट करू शकता. ओके, आता इम्पॉर्टन्स ऑफ वेदर इन लिव्हिंग वर्ल्ड. तर वेदर हे अतिशय महत्वाचं आहे आपल्या सृष्टी म्हणजे आपल्या सजीव सृष्टीमध्ये. वेदर खूप महत्वाचं आहे की आपण वेदरवरच जिवंत आहे ना. व्यवस्थित झाडं उगले सगळं व्यवस्थित सगळं असलं तरच आपल्याला फूड मिळेल, आपल्याला शेल्टर मिळेल. ओके, तर आता कसं आहे की दैनंदिन जीवनामध्ये जी दीर्घकालीन हवा आहे
आणि हवामानाच्या मानवी जीवन पद्धतीवर प्रत्यक्ष हवामानाचा आहे ना आपल्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असा आपल्यावर ना प्रभाव पडत असतो, परिणाम होत असतो. ओके, इन्फ्लुएन्स होतो कोणावर? ह्युमन लाईफस्टाईलवर. ओके, मग आता त्याच्यामध्ये बघा लँड आहे, वॉटर बॉडीज आहे, प्लांट आहे, ॲनिमल हे सगळे जण जे आहे हे सगळे मिळून पृथ्वीवर नैसर्गिक पर्यावरण तयार करतात. आपण सगळे मिळूनच नॅचरल एन्व्हायरमेंट तयार झालेलं आहे. आणि हे जे नॅचरल एन्व्हायरमेंट आहे, दिस एन्व्हायरमेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम्स. तर आपण ऑर्गॅनिझम्स आहोत सगळे, की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहोत आपण. तर आपल्या डेव्हलपमेंटसाठी एन्व्हायरमेंट हे अतिशय महत्त्वाचा भाग आहे किंवा कारणीभूत आहे. मग आता बघा सेकंडचं सांगितलं की एखादं रिजन आहे, तिथला जो डायट आहे, तिथलं क्लोथिंग आहे, तिथलं हाऊसिंग आहे, ऑक्युपेशन आहे, हे सुद्धा तिथल्या हवामानावर डिपेंड आहे. कळलं? मग आता जसं काश्मीरची लाईफस्टाईल बघा आणि राजस्थानी पीपल बघा, यांची लाईफस्टाईल बघा, सगळं वेगळं आहे. घरं वेगळे, सगळं वेगळं. आता सॅलिनिटी ऑफ मरीन वॉटर. आता बघा की अजून एक आहे की सॅलिनिटी, सांगते. सॅलिनिटी म्हणजे की तुमच्या समुद्रामधला खारटपणा, त्याच्यातली क्षारता, मराठीत त्याला क्षारता म्हणतात, पण क्षारता म्हणजे काय की तुमचा जो समुद्र आहे, मरीन वॉटर आहे, त्याच्यामध्ये खारटपणा किती जास्त आहे, कमी आहे ते. परत फॉर्मेशन ऑफ ओशन करंट्स म्हणजे काय सांगितलंय की सागर प्रवाह जो आहे, करंट्स म्हणजे काय? प्रवाह. मग हे जे ओशनिक प्रवाह आहे त्याचं फॉर्मेशन, जीवन पद्धती आपली जी आहे, जीवन, परत वॉटर सायकल, हे सगळे रिलेटेड आहे वेदर आणि क्लायमेटिक फॅक्टर्सवर. त्याच्यानंतर चौथं जे आहे व्हेरियस क्लायमेटिक फॅक्टर ब्रिंग अबाउट द वेदरिंग ऑफ रॉक्स ऑन द अर्थ क्रस्ट. आता असं सांगितलंय की अर्थ क्रस्ट म्हणजे भूपृष्ठ जो आहे त्याच्या आच्छादनातील खडक विदारणाचे कार्य हवामानातील विविध घटक करीत असतात. आता हे जे क्लायमेटिक फॅक्टर आहे ना, अर्थ क्रस्ट मध्ये रॉक्स जे तयार करणं वगैरे, हे काम सगळं हवामानामुळे होतंय. आपण तिथे जाऊन अर्थच्या क्रस्ट मध्ये जाऊन आपण काम नाही करत आहे, हे सगळे क्लायमेटिक फॅक्टर्स मुळे होत आहे. फिफ्थ वन की क्लायमेट खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं फॉर्मेशन अँड एनरिचमेंट ऑफ सॉइल. सॉइल फॉर्मेशन, सॉइल कोणामुळे तयार होते? वेदरमुळे तयार होते, क्लायमेटमुळे तयार होतं. आणि एनरिचमेंट म्हणजे त्याच्यामध्ये जे म्हणजे आता एनरिचमेंट म्हणजे काय की त्याच्यामधली जी महत्वाची विकास आहे, त्याच्यामध्ये जे छान प्रोटीन्स वगैरे येणं आहे, चांगला विकास होणं आहे सॉइलचा, हे सुद्धा वेदर काम करत असतं. त्याच्यानंतर तुम्ही बघाल की मायक्रोब्स, तर सॉइलमध्ये मायक्रोब्स सुद्धा खूप महत्वाचं काम करतात. एखादा खडक आहे आतमध्ये, सपोज इथे थोडीशी भेग पडली, आतमध्ये मायक्रोब्स असतात, ते काय करत असतात? ती भेग वाढवण्याचं काम करतात हळूहळू. म्हणजे सॉइल फॉर्मेशन साठी ऑर्गॅनिक मटेरियल आहे आतमध्ये, मग ते त्याचं पण काय करत असतात? ऑर्गॅनिक मटेरियलचं विघटन वगैरे करून चांगली सॉइल तयार करण्याचं काम मायक्रोब्स करतात. आणि ते मायक्रोब्स कुठे असतात? क्लायमॅटिक फॅक्टर्सवर अवलंबून असतात ते सुद्धा. ओके, मग डिकम्पोजिशन वगैरे सगळं मायक्रोब्समुळे होतं. तर अशा प्रकारे इट इज व्हेरी क्लिअर दॅट द स्टडी ऑफ मेट्रोलॉजी इज व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम द व्ह्यू पॉइंट ऑफ ह्युमन लाईफ. ह्युमन लाईफच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा स्टडी आहे मेट्रोलॉजीचा. कळलं का? मग आता बघा की वाईल ascertaining the climate of a particular region म्हणजे आता बघा की असं समजा एखाद्या विशिष्ट ठिकाणचे हवामान जे आहे ते ascertaining म्हणजे काय? ठरवत असताना. ओके, a review of earlier studies of various aspects of climate is very important.
तर एखाद्या ठिकाणचं जर तुम्ही क्लायमेट ठरवताय तर त्याच्यामध्ये तिथला जो आधीचा रिव्ह्यू आहे त्या क्लायमेटचा तो खूप इम्पॉर्टंट असतो आणि त्याची नोंद करून ठेवण्यासाठी जगातील बहुतेक देशांनी हवामान खाते स्थापन केलेले. मोस्ट ऑफ कंट्रीज जे आहे त्यांनी काय एस्टॅब्लिश केलं, डायरेक्ट मेट्रोलॉजी डिपार्टमेंट्स. कशासाठी? फॉर मेकिंग अँड रेकॉर्डिंग सच ऑब्झर्वेशन. की आता बघा प्रत्येक वर्षीचं ऑब्झर्वेशन, प्रत्येक याचं ऑब्झर्वेशन ठेवण्यासाठी डायरेक्टली त्याच्यासाठी सेपरेट असे डिपार्टमेंट्स काही कंट्रीजने बनवले आणि ह्या डिपार्टमेंट्समध्ये काय ऑब्झर्वेटरीज आहेत, विच आर असे इक्विपमेंट्स आहेत की ज्याच्यामध्ये आणि आधुनिक याच्यामध्ये मॉडर्न इन्स्ट्रुमेंट्स आणि टेक्नॉलॉजी यूज केल्या गेलेल्या आहे म्हणजे हे ऑब्झर्वेशन वगैरे करण्यासाठी. ओके. त्याच्यानंतर इट प्रेझेंट क्लायमॅटिक कंडिशन्स आर अनालाइज विथ रेफरन्स टू द पास्ट क्लायमॅटिक कंडिशन्स वी कॅन प्रिडिक्ट क्लायमॅटिक चेंजेस ऑफ द फ्युचर. आता वर्तमान काळातील हवामानाच्या स्थितीचे गतकालीन हवामानाच्या संदर्भात विश्लेषण केल्यास भविष्यकालीन बदलाचा अंदाज करता येतो. म्हणजे प्रेझेंट जे क्लायमेट आहे त्याचे ते विथ रेफरन्स टू पास्ट क्लायमेट याच्यावरनं आपल्याला प्रेडिक्ट केलं जातं. आपलं जे फ्युचर क्लायमेट आहे ते आपण प्रेडिक्ट करू शकतो. म्हणजे प्रेडिक्ट करणे म्हणजे काय की आपण ते सुद्धा अंदाज करू शकतो की फ्युचरमध्ये म्हणजे आत्ता प्रेझेंट मधला आणि पास्ट मधून प्रेझेंट मध्ये होताना काय बदल झाले हवामानात, त्याच्यावरून आपण फ्युचरमध्ये काय होणार हे आपण प्रेडिक्ट करू शकतो. तसंच ॲज क्लायमेट इज द नेट रिझल्ट ऑफ द कॉम्प्लेक्स मिक्सचर ऑफ व्हेरियस ॲटमॉस्फेरिक फॅक्टर्स. की आता क्लायमेट जे आहे ना ते विविध घटकांचं मिक्सचर आहे. मग आता कोणते मग ॲटमॉस्फेरिक फॅक्टर्स. मग आता फोरकास्टिंग इट इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड. सगळ्या घटकांचं ते मिक्सचर आहे आणि त्या असल्याने त्याच्यामुळे काय होतं की अंदाज करणे फार असं एखाद्या गोष्टीचं फोरकास्टिंग करणं हे तसं पाहिलं तर खूप कॉम्प्लिकेटेड आणि डिफिकल्ट आहे. फोरकास्टिंग इज इझी फॉर प्लेसेस वेअर क्लायमॅटिक चेंजेस आर स्लो. मग अशा ठिकाणी फोरकास्टिंग करणं, अंदाज बांधणं खूप सोपं जातं जिथे एकदम स्लो चेंजेस होतात. अँड ऑफ अ लिमिटेड नेचर की तिथे लिमिटेड एकदम नेचर आहे. पण वेअर क्लायमॅटिक चेंजेस आर कॉम्प्लेक्स, इंटरडिपेंडंट अँड रॅपिड मेकिंग फोरकास्टिंग इज व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे आता असं सांगितलं जिथे खूप हवामानातच गुंतागुंतीचे क्लायमॅटिक चेंजेस जे आहे तेच खूप गुंतागुंतीचे आहे आणि इंटरडिपेंडंट म्हणजे परस्परावलंबी म्हणजे जे खूप एकमेकांवर डिपेंड आहे. ते रॅपिड म्हणजे एकदम झटपट चेंजेस होतात, एकदम झटपट. त्याच्यामुळे तिथे फोरकास्टिंग करणं मात्र अतिशय अवघड आहे. तर अशा पद्धतीने आपण इथपर्यंत बघितलो. आता पुढचा जो मेट्रोलॉजी जे आहे ही आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळ्या याच्या लिंक पाठवून ठेवते. ओके. सो थँक्यू व्हेरी मच.